शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट निर्मित श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ येथे राष्ट्रीय कावरिया सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत त्रिलोकीनाथ महाराज यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी मंदिर परिसरात त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले। महंत त्रिलोकीनाथ महाराज यांनी मंदिरात दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले। तसेच धर्म संस्कृती आणि समाजसेवा यांचे जतन करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी गुजरात विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी दुर्घटनेतील मृतांच्या आत्म्यासाठी प्रार्थना केली। यावेळी शिवक्रांती प्रतिष्ठानचे ट्रस्टचे अध्यक्ष संस्थापक डॉक्टर राजूभाऊ चौधरी उपस्थित होते। या प्रसंगी मंदिर परिसरात भाविक व पदाधिकाऱ्यांची देखील मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। आज श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ भिवंडी येथे संत श्री स्वामी त्रिलोकनाथजी महाराज दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष कावडी सेना त्यांचं आज इथे आगमन झालेलं आहे। खरोखर महाराज इथे आज इथे येऊन आम्हाला खूप त्यांच्याकडनं चांगलं असं मार्गदर्शन लाभलं। त्यांच्या येण्याने आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे। महाराजांचं मार्गदर्शन आम्हाला ऐकायला मिळालं, परंतु त्यांचं ह्या प्रतिष्ठानसोबत आजपासून एक नवीन नातं निर्माण झालेलं आहे आणि ते देशीव कार्य जास्तीत जास्त मला वाटतं देशभरामध्ये पैसवण्याचं काम करणार आहेत असं त्यांनी आम्हाला आता चर्चा करताना सांगितलं। खरोखर महाराजांचं आज इथे येणं म्हणजे आमच्यासाठी एक खूप चांगला आणि महत्वाचा एक हा क्षण आहे। मी महाराजांचं शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने यथोचित सत्कार करत आहे, तो त्यांनी स्वीकारावा। यहाँ पर शिवक्रांति प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र, लेकिन ये महाराष्ट्र की धरती से पूरे भारतवर्ष के धरती तक शिवाजी महाराज का धर्मपीठ, ये जो धर्मपीठ है ये पूरे देश की रक्षा करेगा। और इस जो सपना हुआ, जो इसका विचार आया शिवक्रांति का, और जो शिवक्रांति के सदस्य हैं, जो अध्यक्ष हैं, उनको वंदन अभिनंदन करता हूं कि आपने हिंदू हृदय, हिंदू विचार जिंदा रखने वाले, सनातन धर्म की रक्षा करने वाले महाराजा राजा शिवाजी महाराज, जिनके द्वारा हम लोग की आज सनातन और वंशावली बचा है, उनके लिए आपने समय निकाला और उनके लिए आपने मंदिर का निर्माण कराया। इस महाराष्ट्र की धरती के जननी के लाल, आपको कोट कोट वंदन अभिनंदन है। मैं पूरे देश में शिवक्रांति शिवाजी महाराज के इस विचार को भारतवर्ष में कांवड़िया यात्रा का मैं प्रमुख हूं, इसलिए कांवड़िया सेना परिवार शिवक्रांति के साथ मिलकर पूरे भारतवर्ष में शिवाजी महाराज को मंदिर बनाने का संकल्प लेकर या सिर्फ महाराष्ट्र या मराठा स्वाभिमान की बात नहीं है, यह पूरे भारतवर्ष के पहचान की बात है। और इस पूरे पहचान को बचाने के लिए जो शिवक्रांति प्रतिष्ठान ने संकल्प लेकर मंदिर निर्माण कराया और इसको देश में प्रचलित करवा के विश्व में झंडा लहराने का काम करने जा रहा है, उसको कोट कोट वंदन अभिनंदन करता हूं। इन भारत माता के सपूतों के लिए, वीर जवानों के लिए, नौजवानों के लिए, हम पूरे महाराष्ट्र और पूरे देश की जनता से, हिंदू परिवार की जनता से आह्वान करता हूं कि आप लोग तन मन धन से शिवक्रांति प्रतिष्ठान का सहयोग करें। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। जैसे कि आप लोग को पता होगा कि 12 जून 2025 में प्लेन क्रैश हुआ था अहमदाबाद में।
और उसमें हमारे देश के और भी लोग जो भी शब्द कहें वो कम है। अचानक ऐसे घटना सामने आया जिससे पूरे देश की आत्मा को हिला के रख दिया। तो आज शिव क्रांति, जो कि शिवाजी महाराज के मंदिर के स्थान पर शिव क्रांति संगठना और कांवरिया सेना परिवार की तरफ से सबको जो मरे उनके आत्मा को शांति मिले, और सभी देशवासियों को ये कहना चाहते हैं कि ऐसे दुर्घटना जहां भी हो रहा हो, जैसे भी हो रहा है, ये ठीक नहीं है। लेकिन उनके आत्मा की शांति के लिए एक महापुराण कथा और भागवत कथा कराने का संकल्प शिव क्रांति और कांवरिया सेना परिवार जल्द ही गुजरात में घोषणा करेगा। और जितने लोग इस प्लेन क्रैश में गए हैं उनकी आत्मा को भगवान शांति दे, यही प्रार्थना करते हैं हम सब। ओम शांति, ओम शांति, ओम शांति, ओम। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्वास, निष्ठा आणि स्वराज्याचं समानार्थी शब्द. त्यांच्याबद्दल काय सांगावं. इथे आल्यानंतर आमच्या अंगावर शहारे आलेलं आणि असं न भूतो न भविष्यती असं भव्य दिव्य महाराजांचं मंदिर, आणि त्या मंदिरासाठी येणाऱ्या दिवसांमध्ये आम्हाला काहीतरी योगदान देण्याची संधी मिळेल. मी स्वतः NGO आणि CSR प्रोफेशनल असून तानाजी फडसे साहेब असतील, राजूजी असतील, बंधू राजूबाईंचे असतील आणि सगळी टीम इथे येताना आम्हाला असं वाटलं होतं की अतिशय वयोवृद्ध आणि एक्सपिरियन्स आणि भरपूर अनुभवाची टीम असेल, परंतु अगदी कमी वयाची सोनं म्हणता येईल अशा पद्धतीची सगळ्या ज्या पण ट्रस्टीज आहेत त्यांनी म्हणून हा भव्य दिव्य जो मंदिराचा निर्माण केलेला आहे त्याच्याबद्दल खरोखरच जेवढं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आणि महाराजजी, त्रिलोकीनाथ महाराजजी आणि त्यांची सर्व टीम घेऊन इथे आल्यामुळे या पूर्ण टीमला एक वेगळंच नुसता फक्त भारतभर नव्हे तर पूर्ण विश्वात आपण या मंदिराला घेऊन जाऊ अशी मी आशा बाळगतो. आणि जे काही आमच्या सगळ्यांच्या वतीने करता येण्यासारखं आहे ते आम्ही अवश्य करू. आम्ही सदैव तत्पर राहू असा शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. जय भवानी, जय शिवराय. भावांनो, शिवक्रांती प्रतिष्ठानने जे अलौकिक मंदिर बांधलं आहे ते महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगामध्ये हे पहिलंच उदाहरण असेल. असं भव्य आणि दिव्य आणि आपल्या तरुण पिढीतल्या मुलांनी मिळून हे मंदिर बांधलं आहे. मला आश्चर्याचा धक्का बसला इथं आल्यानंतर की असं हे मंदिर असू शकतं म्हणून. आज मला इथं आल्यानंतर खूप पावन झाल्यासारखं असं वाटतंय मला. मी त्या शिव प्रतिष्ठान मंडळाचं आणि कार्यकर्त्याचं खूप खूप आभारी आहे की त्यांनी असं मंदिर महाराजांचं बांधलं. जय भवानी, जय शिवराय. मृत्युंजय वरदाता हे महादेव, वनराज राज नमो हे महादेव, काशी के विश्वनाथ हे महादेव, हर हर में है जो बसा शंभु महादेव, हर हर में है जो बसा रुद्र महादेव, हर हर में है जो बसा शिव महादेव. ओम सहस्त्र शीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपाद. ओम सभूमिं विश्वतो वृत्वा यन्तिष्ठत् शाङ्गुलं शम्भो.